बाहूक चारुमतीच्या दालनात आला. राजमाते, मी राजा ऋतुपर्णाचा सारथी बाहूक आपल्याला प्रणाम करतो आहे. बाहुका, तू बाहूक नाहीस, तू कुणाचा सारथी नाहीस, तू नैषद नल माझा जामात आहेस. सत्यकथन कर. चारुमती हे बोलत असताना दमयंती नलापुढे येऊन उभी राहिली. कंदमुळे खाऊन राहिल्याने ती कृश झालेली होती. प्रसाधन आणि अभ्यंग करत नसल्याने ती मलिन दिसत होती. भव्य राजप्रासादात ती अर्धवस्त्रास होती. तिला पाहून नलाला अश्रू आवरेनात. दमयंती म्हणाली, बाहुका, आपल्या पतिपरायण साध्वी पत्नीला अरण्यात एकाकी सोडून गेलेला कुणी पराक्रमी पुरुष तुझ्या पाहण्यात आहे का? मी सर्व देवांचा त्याग करून त्याला वरले होते. मी त्याच्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिले. त्याने मला 2 बालके दिली. मी नेहमीच त्याची सेवा केली. त्याने अग्नी आणि ब्राह्मणांसमोर मला नाती चरामी असे वचन दिले होते. मग त्याने माझा त्याग का केला? नलाने त्याची बाहुक व्यक्तिरेखा सोडून दिली. हे निष्पाप स्त्रिये, मी द्यूतात सर्वस्व गमावले. मी तुझा वनात त्याग केला. तुझ्या अंगावरचे अर्धे वस्त्र काढून घेऊन मी निघून गेलो. त्या भयान अरण्यात हिंस्र पशूंपासून तुझे संरक्षण कसे होईल याची मी तमा बाळगली नाही. परंतु हे चारुलते, हे करणारा मी नव्हतो. तो पापी गंधर्व कली माझा सूड उगवण्यासाठी एकदा मी जेव्हा अपवित्र अवस्थेत होतो तेव्हा माझ्या अंगात शिरला आणि त्यानंतर मी जे काही केले ते मी केले नाही, तर कलीने मजकडून करवले. हे दमयंती, तू साध्वी आहेस. तुझ्या अश्रूंनी कलीचा दाह होऊ लागला. नंतर मला कर्कोटक नागाने दंश केला, पण त्याच्याच कृपेने त्या विषाने मला काहीच झाले नाही, तर कलीचाच अजून दाह झाला. तो असा दुःखी असूनही माझा मतिभंग करण्याचे कार्य त्याने थांबवले नव्हते. त्यामुळे मी तुझी आठवण करून रोज शोक करीत होतो. तुझ्याकडे यायचा विचार मला कली करू देत नव्हता. त्यामुळे मी तुझ्यापासून दूरच राहिलो. आणि मग 2 दिवसांपूर्वी माझ्यावर आभाळच कोसळले. नल सापडत नाही, तो जिवंत असल्याची शक्यता नाही आणि म्हणून दमयंती पुन्हा स्वयंवर रचते आहे अशी बातमी आली. माझे काळीज दुभंगले. छातीत खंजीर खुपसून जीव द्यावा असे मला वाटू लागले. पण राजा ऋतुपर्णाने मला इथे आणायची आज्ञा केली. चाकराने धन्याची आणि मनुष्याने देवाची आज्ञा पाळावी असे शास्त्र आहे. आपण दोघे एकमेकांवर अनुरुक्त असूनही जेव्हा लोकपालांनी त्यांचा निरोप तुला पोचवायची आज्ञा केली तेव्हा मी त्या आज्ञेचे पालन केलेच होते. त्याचप्रमाणे तुझ्या स्वयंवराला उपस्थित होण्यासाठी एका दिवसात 100 योजने अंतर पार करायची आज्ञा मला जेव्हा राजा ऋतुपर्णाने दिली तेव्हा ती पाळणे मला बाध्य होते. आज माझी भार्या मला दिसली तेव्हा मी प्रसन्न झालो. आता कलीचा प्रभाव माझ्यावर नाही म्हणून पूर्वरूपात यावे आणि तुला भेटावे अशी मी इच्छा केली होती. पण मग मला वाटले की तू मला विसरून नवीन भरत्याच्या शोधात असलीस तर मी पुन्हा तुझ्या जीवनात का यावे? सर्व जगाने जिला पतिनिष्ठ साध्वी म्हणून गौरवले ती माझी भार्या दमयंती मला विसरली असेल तर तिला पसंत असलेल्या पतीसमवेत ती सुखाने संसार करो. मी तिच्या सुखाच्या आड येणार नाही. मी आता जातो देवी. तुझे कल्याण असो. नल जायला वळला. थांबा नाथ, माझ्याविषयी अशी शंका घेऊ नका. मी तुमच्याशिवाय इतर कुठल्याही पुरुषाचा कधीही विचार केलेला नाही. मी कुठल्याही परपुरुषाशी संभाषण केलेले नाही. तुम्ही छद्मवेशात कुठेतरी असाल असा अंदाज करून मी अनेक विप्रांना अनेक ठिकाणी शोध घ्यायला पाठवले होते. त्यांना मी एक भाषण तयार करून दिले होते आणि त्या भाषणाचे उत्तर तुमच्याशिवाय कुणी देणेच शक्य नव्हते. जेव्हा सुदेव नावाचा विप्र तुमच्याजवळ हे भाषण करू लागला तेव्हा तुम्ही त्याला जे उत्तर दिले त्यावरून बाहुक हा नल आहे, तुम्ही बाहुकाच्या अवतारात स्वामी नलच आहात अशी मला शंका आली. पण तुम्हाला जवळून पाहिल्याशिवाय माझी खात्री पटणार नव्हती. तुमचे अश्वकौशल्य आणि तुमचे पाककौशल्य अवर्णनीय आहे. म्हणून मी राजा ऋतुपर्णाला खोटाच निरोप पाठवला
जेव्हा ऋतुपर्णाचा रथ बाहुकाने 1 दिवसात 100 योजने आणला, तेव्हा माझ्या समजुतीला पुष्टी मिळाली. याशिवाय आपल्या सुकुमार बालकांना तुमच्याकडे पाठवून तुम्ही त्यांच्याशी कसे वागता याची मी परीक्षा घेतली आणि अशी खात्री पटल्यावरच मी तुम्हाला बोलावून घेतले. हे नैषधनला, मी तुमची अर्धांगिनी आहे. मी कधीही कुठल्याही पुरुषाचा विचार केला नाही. माझ्या सतीत्वामुळे मला हिंस्र प्राण्यांचा किंवा निषादांचा त्रास झाला नाही. सतत तुमचे नामस्मरण करीत अर्धवस्त्र नेसून कंदमुळे खाऊन जमिनीवर झोपून मी 3 वर्षे काढली आहेत. विश्वास ठेवा, मी पवित्र आहे. मी जर कायेने, वाचेने किंवा मनाने आपली प्रतारणा केली असेल तर ती वायू, चंद्र आणि सूर्य या देवतांना विदित असेल. ते माझे साक्षीदार आहेत. आणि जर माझ्या सांगण्यात काही मिथ्या असेल तर मी या क्षणीच गतप्राण होऊन पडो. प्रचंड आवाज झाला, प्रकाशाचा लोळ उठला आणि 4ही लोकपाल प्रकट झाले. इंद्र म्हणाला, नला, दमयंती पतिपरायण, पतिव्रता आणि साध्वी आहे. तू तिच्याविषयी मुळीच शंका घेऊ नकोस. वरुण म्हणाला, हे पुण्यश्लोक नला, दमयंती गंगाजलाप्रमाणे पवित्र आहे. तिचा स्वीकार कर. अग्नी म्हणाला, हे नला, जसे सुवर्ण माझ्या आगीतून तापून आणखी शुद्ध होते, तशीच ही दमयंती आपल्या शुद्ध आचरणाने आणखीच तेजस्वी झालेली आहे. तिच्याविषयी तू मनात किंतु आणू नकोस. यम म्हणाला, हे धर्मवेत्या नला, तुला पुण्यश्लोक हे विधान आहे. तुझी भार्या तशीच पुण्यशील आहे. तू तिचा स्वीकार कर. नलाने 4 लोकपालांना अभिवादन केले. लोकपाल अदृश्य झाले. नलाने आपल्या पोतडीतून कर्कोटकाने दिलेले दिव्य वस्त्र बाहेर काढले. ते पांघरल्याबरोबर त्याचे भयान रूप पालटले आणि मूळचे राजस रूप परत आले. दमयंती धावत आली. नलाने तिला आपल्या बाहुपाशात घेतले. दोघांचे आनंदाश्रू एकमेकात मिसळले. चारुमती म्हणाली, पुत्री, तू 3 वर्षे संन्यस्त राहिली आहेस. तर आता तू शुचिर्भूत हो, शृंगार कर, नवीन वस्त्रे आणि आभूषणे घाल आणि परत ये. आणि कुमार नला, तू पण अभ्यंगस्नान करून राजाला शोभेशी वस्त्रे पांघरून आणि अलंकार लेवून परत ये. सुस्नात आणि सजलेले नल दमयंती परतले तेव्हा राजा भीमसेन आणि राजा ऋतुपर्ण दालनात आलेले होते. बाहुक हाच नल आहे हे दोघांनाही चारुमतीने सांगितले होते. नलाने भीमसेनाला प्रणिपात केला आणि ऋतुपर्णाला उद्देशून तो म्हणाला, हे राजन, आपल्याला खोटा निरोप पाठवून दमयंतीने आपला फार मोठा अपराध केलेला आहे. तरी पण आपण थोर मनाने तिला क्षमा करावी. हे वीर नला, त्या साध्वीचे मला अत्यंत कौतुक वाटते. तू बाहुक नसून कुमार नल आहेस हे सिद्ध करण्यासाठी तिने ज्या परीक्षा घेतल्या त्या सफल होण्यासाठीच तिने हे मिथक रचले होते. याबद्दल ती प्रशंसेला पात्र आहे. तिच्यासाठी क्षमायाचना करायची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या विरहाची गोष्ट मला आताच कळली आहे आणि त्यामुळे तुम्हा दोघांविषयी मला अत्यंत आदर वाटू लागला आहे. हे नैषद नला, तू माझ्या चाकरीत असताना मी अजाणता तुझा अपमान केला असेल तर मला क्षमा कर. नाही राजन, तू मला नेहमीच सन्मानाने वागवले आहेस. केवळ सारथी नव्हे तर मला तू मित्र म्हणूनच वागवले आहेस. मी तुझा ऋणी आहे. आणि हे राजन, मी तुला विद्यादान आणि गुरुशिष्य संबंध याविषयी बोललो होतो. मी तुला म्हणालो होतो की गुरु कितीही दयाळू असला तरी तो आपली सर्व विद्या शिष्याला कधीच देत नाही. हातचे काहीतरी राखून ठेवतो. हे ऋतुपर्णा, मी तुला अश्वविद्या दिली तेव्हा मी असेच हातचे राखून ठेवलेले होते. आज आपला वियोग होतो आहे. तुझे माझ्यावर उपकार आहेत. आता मी उरलेली अश्वविद्या तुला देऊन त्या ऋणातून मुक्त होतो. ओल्या हाताने नलाने ऋतुपर्णाचा हात धरला आणि मनाचा संयोग करून त्याने अश्वविद्येतले गहन ज्ञान ऋतुपर्णाला दिले. हे नरवर नला, तुझी अश्वविद्या मला देऊन तू मला उपकृत केले आहेस. यास्तव द्युतविद्येतल्या ज्या खुब्या मी तुला शिकवल्या नव्हत्या त्या मी आता तुला देतो.
ऋतुपर्णाने नलाला गूढ अक्षविद्या दिली. हे नला, आता तुला द्यूतात फसवणारे या भूतलावर कुणीही नाही. मी दिलेल्या मंत्राचा जप केलास की खोटे फासे तुझ्यासमोर चालणारच नाही आणि शेवटी तुला हवे असेल तेच दान तुला सदैव पडत राहील. नल आणि ऋतुपर्णाने आलिंगन देऊन एकमेकांचा निरोप घेतला. वार्ष्णेय ऋतुपर्णाला घेऊन अयोध्येला परतला. राजा भीमसेन, राणी चारुमती, नल आणि दमयंती एकत्र बसले. त्यांनी दोघांची कहाणी पुन्हा पुन्हा ऐकली. मग नल आणि दमयंती त्यांच्या प्रासादात गेली. 3 वर्षांच्या विरहामुळे त्यांच्या प्रणयाला रंग आला. नल परत आला आणि त्याचा दमयंतीशी पुन्हा संसार सुरू झाला हे कळताच प्रजाजनांमध्ये उत्साह संचारला. सर्व नगर सुशोभित झाले. दीपोत्सव सुरू झाले. रस्त्या रस्त्यात पौरजन नाचू लागले. महिनाभर श्वशुरगृही आतिथ्य घेतल्यानंतर नल भीमसेनाकडे गेला. महाराज, मला आज्ञा असावी. मी निषद देशात जाऊन माझे हरवलेले राज्य पुन्हा जिंकून येतो. कुमार, हे योग्यच आहे. पुष्करला कपटाने जिंकून घेतलेल्या राज्याचा उपभोग घ्यायचा अधिकार नाही. मी आत्ता चतुरंग सेना तयार करवतो. सेनापती चंडबाहू आणि माझे 3ही कुमार आपल्याबरोबर येतील. नाही महाराज, पुष्करने मला हरवले तेव्हा आम्ही दोघेच होतो. आताही द्वंद्व करूनच मी माझे राज्य परत मिळवीन. मला सैन्याची आवश्यकता नाही. ठीक आहे कुमार, आपला विजय असो. शुभ्र वारूवर आरूढ होऊन कवच आणि शिरस्त्राण घालून कमरेला खडक बांधून नल निषद देशात पोचला. कपटाने त्याचे राज्य बळकावणारा पुष्कर राजसभेत सिंहासनावर बसून हास्यविनोद करत होता. क्रुद्ध नलाने त्याच्या सभेत प्रवेश केला तेव्हा तो चपापला. हे कपटी पुष्करा, माझा भाऊ असून तू मला फसवलेस. कपटाने द्यूत खेळून तू माझे सर्वस्व हिरावून घेतलेस. आज मी तुझा हिशेब चुकता करायला आलो आहे. मी तुला द्वंद्वाला ललकारतो आहे. तुझे फासे घे आणि द्यूत खेळायला तयार हो. आणि जर हे तुला नको असेल तर तुझे खडग म्यानाबाहेर काढ आणि शस्त्रद्वंद्वाला सिद्ध हो. खडगाचे नाव काढल्यावर पुष्कर चपापला. असे युद्धामध्ये तो नलाच्या पासंगालाही पुरला नसता. मागची 3 वर्ष त्याने विषय सुखात आणि उपभोगात घालवली होती. त्यामुळे तो लठ्ठ झालेला होता. खडगाच्या द्वंद्वात 2 पळात नलाने त्याचे तुकडे केले असते. पण नलाने त्याला द्यूताचे आव्हान पण दिले होते. नलाला हरवून त्याचे राज्य जिंकून घेतल्याची स्मृती अजून ताजी होती. नलाला आपण द्यूतात सहज हरवू अशी त्याला खात्री होती. छद्मी हसून तो म्हणाला, हे प्रिय बंधो, तू जिवंत आहेस हे पाहून मला फार संतोष होतो आहे. आणि ती त्रैलोक्य सुंदरी दमयंती कशी आहे? तुझ्यासारख्या मूर्खाच्या पदरी पडल्याने ती बिचारी सतत दुःखी राहिली. गेली 3 वर्षे तर ती अर्धनग्न अवस्थेत रानावनात फिरत होती असे मी ऐकले आहे. पण आता तिचे नष्टचर्य संपले आहे असे तू समज. द्यूताच्या एका डावात मी तुझे सर्वस्व आणि ती सुंदरी जिंकून घेईन. मग तू पुन्हा रानावनात फिरत राहा आणि त्या साक्षात अप्सरा असलेली दमयंती माझ्या शयनगृहात वैभवाने राहील. नलाचे डोळे लाल झाले. त्याचा हात तलवारीकडे गेला, पण त्याने संयमाने स्वतःला आवरले. सेवकांनी द्यूताचे सामान आणले. पट मांडला. पुष्कर सिंहासनावरून उतरला. वीरासन घालून बसला. त्याच्या सेवकांनी सुवर्णमुद्रांनी भरलेल्या थैल्या आणून बाजूला मांडल्या. नलाने चिलखत आणि जिरेटोप काढून ठेवला. आपली तलवार बाजूला ठेवून तो पुष्कर समोर बसला. बोल नला, तुझ्याजवळ काय आहे पहिल्या डावात लावायला? माझा शुभ्र अश्व, तो या सर्व सुवर्णमुद्रांपेक्षा जास्त किमतीचा आहे. ठीक आहे, पहा तर मग माझा डाव. पुष्कर छद्मी असला. त्याने हातात फासे घेऊन ते चोळले. तो दान टाकणार तोच नलाने त्याला थांबवले. त्याच्या हातातले फासे घेऊन त्याने ते जमिनीवर ठेवले. तलवारीच्या एकाच वाराने त्याने त्या फाशांचे 2 तुकडे केले. एका तुकड्यात भरलेला पारा बाहेर गळायला लागला. पुष्कराचे अमात्य आणि सेनापती पाहत राहिले. पुष्करा, द्यूत हा क्षत्रियांचा खेळ आहे. तो युद्धाच्या नियमांनीच खेळला पाहिजे. जसा एखादा वीर शत्रूच्या कमरेखाली वार करीत नाही किंवा त्याच्या पाठीत तीर मारत नाही, त्याचप्रमाणे द्यूतात फासे खोटे असून चालत नाही. तू कपट द्यूतात प्रवीण आहेस.
पण ते धर्मयुद्ध नव्हे. हे अमात्यांनो, हा तुमचा राजा कपटी आहे. त्याने कपट करून माझे सर्वस्व हिरावून घेतले. तो क्षत्रियांसारखा द्यूत खेळायला तयार नाही. धर्माची आज्ञा अशी आहे की अशा व्यक्तीला देहदंड द्यावा. मी या तलवारीच्या एका घावाने त्याचा शिरच्छेद करायला हवा. परंतु मी दयाळू आहे. मी असे करणार नाही. अमात्य, श्रेष्ठींकडून दुसरे फासे मागवा. पुष्कर खाली मान घालून बसला होता. नवीन फासे आले. नलाने ते न्याहाळून पाहिले आणि ते पुष्कर पुढे ठेवले. पुष्कर पुन्हा आनंदला. त्याने ते फासे कुरवाळले आणि दान टाकले. ओरडून म्हणाला, 6. फासे पडले. आकडा 3चा होता. पुष्कर संतापला. त्याच्या सेवकांनी सर्व सुवर्णमुद्रा नलाच्या बाजूला ठेवल्या. आता तू काय लावतोस पणाला माझ्या प्रिय भावा? पुष्करने सहस्त्रहत्तीपणाला लावले. नलाने फासे उचलले, फेकले. 9. एक फासा 6चा आणि दुसरा 3चा. बोल पुष्कर, आता काय लावतोस? 4 घटिका खेळ चालला. खेळ संपला तेव्हा पुष्कर त्याचे राज्य, निषद देशाचे राज्य, त्याचे सैन्य, त्याचे प्रासाद, त्याचा कोषागार आणि त्याच्या राण्यासुद्धा हरला होता. तो हताश झाला. नला, मी मला स्वतःला पणाला लावतो. मी हरलो तर तुझा दास होईन. मी जिंकलो तर तू माझा दास. चल, टाक फासे. नलाने फासे टाकले. दान जिंकले. पुष्कर पांढरा फटक पडला. नलाने आपली तलवार हातात घेतली. तू यकश्चित दास असून आभूषणे कशी घालतोस? काढ ती आभूषणे. काढ ती भरजरी वस्त्रे. एका कौपिनावर माझ्यापुढे उभा राहा. थरथरत्या हातांनी पुष्करने आपली आभूषणे काढली. भरजरी वस्त्रे उतरवली. फक्त एक अंतर्वस्त्र नेसून तो राजसभेत उभा होता. नलाने आपली तलवार उचलली. हे पुष्करा, तू माझा दास आहेस. दासाचा वध केला तरी स्वामीला पाप लागत नाही. आणि तुझी दुष्कृत्ये इतकी भयानक आहेत की तुला मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे. उचललेली तलवार पाहून पुष्कर जमिनीवर पडला. त्याने नलाचे पाय धरले. हे नरवीर नला, मी अनंत अपराधी आहे. हे पुण्यश्लोका, त्या दुष्ट कलीच्या नादी लागून मी द्यूतात कपट केले. मी मरण्याच्याच लायकीचा आहे. तू निर्भयपणाने ते खडक चालव. नलाने खडक फेकून दिले. पुष्करला उठवून त्याने त्याला आलिंगन दिले. काहीही झाले तरी तू माझा भाऊ आहेस. तुला ठार मारून मी अधर्म करत नाही. तू तुझे अपराध मान्य केलेस आणि त्याबद्दल तुला उपरती झालेली आहे. जो खऱ्या मनाने क्षमा मागतो त्याला क्षमा करणे हेच वीराचे ब्रीद असते. तेव्हा हे बंधो, तू आता उठ. ही तुझी वस्त्रे आणि आभूषणे पुन्हा परिधान कर. मी माझा निषद देश परत घेतो. परंतु तुझा विदिशा देश तुला दान करतो. तू तिथे सुखाने राज्य कर. हे बंधो, तू धन्य आहेस. पुण्यश्लोक म्हणून तुझा उल्लेख होतो तो सार्थ आहे. तुझ्या खड्गाने मरण्याचीच माझी लायकी आहे. मी तुझा ऋणी आहे. तुझा मांडलिक म्हणूनच मी विदिशा देशाचे राज्य करीन. सर्व राज्यसभा आनंदित झाली. साधू साधू असा घोष उठला. पुष्करने नलाला आदराने सिंहासनावर बसवले. तो स्वतः मांडलिकांच्या आसनावर बसला. राणीला शोभेल अशा वैभवात दमयंती निषद देशात परतली. नलाने आणि दमयंतीने 100 वर्षे राज्य केले आणि त्यांच्या पुण्याईने निषद देशात कायम सुबत्ता नांदली. द्वापरयुग संपले. कलियुग सुरू झाले. पण नलाचे नाव भक्तिभावाने घेतले की कलीची बाधा होत नाही.